Hello everyone. In this video, we will discuss about uniform circular motion. What is uniform circular motion? Object is accelerating. ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट झाला असं आपण कधी म्हणतो? ज्यावेळी त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज झाली. व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग. ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर आपण म्हणणार की तो ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होत आहे. याचं एक्झाम्पल म्हणजे कारच्या बाबतीमध्ये जर मी ऍक्सिलरेटिंग पॅडल प्रेस केला तर गाडीचं स्पीड काय होईल? वाढेल. म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी जी काय आहे ती वाढेल. म्हणजे मी जर व्हेलॉसिटीमध्ये जर चेंजेस केले तर ती कार ऍक्सिलरेट होईल किंवा रिटार्ड होईल. ऍक्सिलरेट करणं रिटार्ड करणं हे आपल्या हातात आहे. बरोबर. जर मी व्हेलॉसिटीमध्ये चेंज केला तर तसा करस्पॉन्डिंगली काय होतो? ऍक्सिलरेशन मध्ये चेंज होतो. हाऊ व्हेलॉसिटी कॅन बी चेंज. आता एक बेसिक प्रश्न की मला जर व्हेलॉसिटी चेंज करायची असेल तर ती मी चेंज कशी करू शकतो? करू शकतो का? आणि करू शकतो तर ती कशी करू शकतो? कसं करू शकतो? चेंज द ऑब्जेक्ट स्पीड, डायरेक्शन ऑफ द मोशन ऑर बोथ. माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत. पहिलं म्हणजे मी ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करू शकतो. स्पीड आणि व्हेलॉसिटी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, तिथं आपण डायरेक्शन कन्सिडर करत नाही. व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, जिथं आपण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही काय करतो? कन्सिडर करतो. तर मला व्हेलॉसिटीमध्ये जर चेंज करायचा असेल तर तो चेंज करण्यासाठी मला 3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन ऑब्जेक्टचं स्पीड मी चेंज करू शकतो. दुसरं मी डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करू शकतो. किंवा तिसरं ऑप्शन म्हणजे मी ऍट अ टाइम एकाच वेळी ऑब्जेक्टचं स्पीड आणि डायरेक्शन ऑफ मोशन दोन्ही सुद्धा काय करू शकतो? चेंज करू शकतो, जेणेकरून व्हेलॉसिटीमध्ये चेंज होईल. ऑब्जेक्ट डज नॉट चेंज इट्स मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी बट ओनली इट्स डायरेक्शन ऑफ मोशन. हे असं होऊ शकतं का की ऑब्जेक्टच्या बाबतीमध्ये तो मोशन ऑफ मध्ये असताना त्याची जी काही मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी आहे ती चेंज होत नाहीये, पण त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन काय होत आहे? चेंज होत आहे मोशन मध्ये असताना. हे असं होऊ शकतं का? इज इट पॉसिबल? वी विल आन्सर दिस. आपण एक एक्झाम्पल घेऊ. मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग अ क्लोज्ड पाथ. एक बॉडी आहे, त्या बॉडीची मोशन एका क्लोज्ड पाथ मध्ये होत आहे, ते आपण कन्सिडर करू. सो तसेच ते अजून सोपं एक्झाम्पल आपण काय घेऊ? मोशन ऑफ एन ॲथलेट अलॉंग अ क्लोज्ड ट्रॅक. एक ॲथलेट आहे, धावपट्टू आहे आणि तो एका क्लोज्ड ट्रॅक वरती काय होत आहे? तो रनिंग करत आहे. हा, आता आपण आपल्या सोयीसाठी थोडस कन्सेप्ट सिम्प्लिफाय करून सांगण्यासाठी आपण काय केलेलं आहे? ते जे काही ट्रॅक्स होते, रनिंगचे जे काही ट्रॅक्स होते, ते ट्रॅक्स आपण वेगवेगळ्या शेपचे घेतलेले आहे. पहिला ट्रॅक जो आहे तो रेक्टँग्युलर ट्रॅक आहे. दुसरा ट्रॅक जो आहे तो हेक्झागोनल शेपचा ट्रॅक आहे. तिसरा ट्रॅक जो आहे तो रेग्युलर ऑक्टॅगोनल शेपचा ट्रॅक आहे. आणि चौथा जो ट्रॅक आहे तो एक्झॅक्टली काय आहे? सर्क्युलर असा ट्रॅक आहे. आता काही बेसिक कन्सिडरेशन आपण करत आहात. तर कन्सिडरेशन काय करत आहे आपण? की तो ऍथलेट हा एका युनिफॉर्म स्पीडनं त्याचं जे काय रनिंगचं स्पीड आहे ते युनिफॉर्म आहे किंवा ते कन्सिस्टंट आहे किंवा कॉन्स्टंट आहे. हे पहिलं कन्सिडरेशन आपलं आहे. हे पहिलं आपलं अंडरस्टँडिंग आहे. आणि दुसरं अंडरस्टँडिंग काय आहे की ऍथलेट चेंजेस इज डायरेक्शन ऑफ द मोशन ऍट द कॉर्नर्स ऑफ द ट्रॅक टू कीप हिमसेल्फ ऑन द ट्रॅक. आता ही साधं लॉजिकल गोष्ट आहे की सपोज ABCD हा आपण जर आता इथला रेक्टँग्युलर ट्रॅक कन्सिडर केला, ए पासून त्या ऍथलेटनं जर रनिंग करायला सुरू केलं तर ए पासून डी पर्यंत त्याला कुठेही डायरेक्शन चेंज करायची गरज नाही, पण डी ला आल्यानंतर त्याला डायरेक्शन चेंज करावी लागेल. बरोबर का? हा त्या हा कॉर्नर आहे त्या ट्रॅकचा. बरोबर. त्यामुळं त्या ट्रॅकला त्याला डायरेक्शन चेंज करावी लागेल. त्याची डायरेक्शन ऑफ मोशन काय करायला लागेल? चेंज करायला लागेल. कशासाठी? टू कीप हिमसेल्फ ऑन द ट्रॅक. त्याला त्या ट्रॅक मध्ये त्या मोशन मध्ये राहण्यासाठी त्याला सडनली काय करावं लागेल? त्याची डायरेक्शन काय करावी लागेल? चेंज करावी लागेल. तर इथे एक बेसिक प्रश्न आपण काय डिस्कस करणार आहे किंवा आपण ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. हाऊ मेनी टाइम्स विल द ऍथलेट हॅव टू चेंज हिज डायरेक्शन ऑफ द मोशन टू कम्प्लीट वन राऊंड. जर त्या ऍथलेटला, त्या धावपटूला ह्या प्रत्येक शेपसाठी मी जर इंडिव्हिज्युअली जर विचार केला, हा शेप असेल, हा शेप असेल, हा शेप असेल, हा शेप असेल, तर प्रत्येक शेपसाठी एक कंप्लीट राऊंड त्या ट्रॅकचा करण्यासाठी
किती वेळा त्याला त्याची डायरेक्शन ऑफ द मोशन चेंज करावी लागेल. सो व्हॉट विल बी द आन्सर? तर ह्याचं उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू.